महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शनिवारी मुंबईत मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार मेळाव्याला मार्गदर्शन। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात पार पडणार मेळावा। सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। पक्षवाढीसाठी राज ठाकरे कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार। सातारा सांगली विधान परिषद निवडणूक। मलकापूरचे नगरसेवक दादासाहेब शिंगण यांनी व्हीलचेअरवरून बजावला मतदानाचा हक्क। दादासाहेब शिंगण कोल्हापूरच्या हॉस्पिटलमधून थेट कराडला पोहोचले। चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या 3 जिल्ह्यांच्या जीएसटी भवनाचं लोकार्पण। आशिष जयस्वाल, अशोक उईके उपस्थित। सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मिळाली होती मंजुरी। आधुनिक सुविधांसह 3 मजली इमारत। टेलिग्राम बॅन प्रकरणी केंद्राचं दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र। टेलिग्राम नवा डार्क वेब बनत असल्याचा केंद्राचा आरोप। नीटचं परीक्षा पेपर फुटी। ड्रग्ज तस्करी, दहशतवादासाठी वापर, गोपनीयतेमुळे गुन्हेगारांची ओळख पटवणं कठीण, केंद्राचं मत। पुण्यात भोंदूगिरी करणाऱ्या राधामोहन मिश्राला अटक। ईश्वराचा अवतार सांगून तरुणीवर 26 वर्ष केला लैंगिक अत्याचार। मारहाण आणि विजेचे शॉकही दिले। बाबासह 2 पुरुष 6 महिला आरोपींना अटक। आश्रमातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, कॅसेटसह मोठं घबाड जप्त। रायगड जिल्हा परिषदेत महिला आणि बालकल्याण विभागात 2.5 कोटींचा घोटाळा। सभापती रसिका केणी यांनीच त्यांच्याच खात्यात भ्रष्टाचार केल्याचं उघड। विभाग प्रमुख निर्मला कुचींसह कर्मचारी आणि कंत्राटदारांवर कारवाईची मागणी। वाशिमच्या वाघी गावात सिलिंडरचा स्फोट। 3 घरं जळून खाक। एकाच कुटुंबातील 5 जण जखमी। आगीत मोठं नुकसान। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय। प्रत्येक नोंदणीकृत दिंडीला यंदाही प्रत्येकी 20,000 रुपये अर्थसहाय्य देणार। अर्थसहाय्यासाठी 50 कोटींची विशेष तरतूद। पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक लेपनाला विरोध। महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी पाईक संघाचा रासायनिक लेपनाला विरोध। विरोधात डावलून लेपनाचं काम केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा। जेजुरीत सोमवती अमावास्या यात्रेत सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट। 23 भाविकांच्या गळ्यातील 44 तोळं सोन्याचे दागिने लंपास। चोरीच्या दागिन्यांची किंमत 18 लाखांहून अधिक असल्याची माहिती। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू। तीन 4 दिवस 42 अंशांच्या उन्हाच्या कडाक्यानंतर गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस। खरीप धान पेरणीला वेग येणार। शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नंदुरबारच्या सातपुडा परिसरातील धडगाव परिसरात मुसळधार पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांची धावपळ। उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा।